शाळा रुग्णालय परिसरातून भटके कुत्रे हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेला आहे। या आदेशामध्ये बदल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाली होती, मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळलेली आहे। आदेशामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। जो म्युनिसिपल अथॉरिटीज के ऑफिसर्स हैं और जो उनके कर्मचारी हैं उन्हें एक प्रोटेक्शन की बात भी की गई है कि अगर वो अपनी ड्यूटीज को परफॉर्म करते हैं, जो डॉग बाइट के केसेस को स्टॉप करने के लिए जो एबीसी प्रोग्राम है उसे इम्प्लीमेंट करने के लिए, जो भी और मेजर्स है उन्हें इम्प्लीमेंट करने के लिए, तो उनके खिलाफ कोई भी क्रिमिनल एफआईआर या कोई भी क्रिमिनल केस वगैरह नहीं होगा। मतलब जिसे हम कहते हैं कि एक सामान्य प्रक्रिया के तहत। आज आपण 2026 मध्ये आहोत। गेल्या 25 वर्ष सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं का नगरपालिकांनी पंचायतांनी प्रोग्राम एबीसीचा राबविला नाही प्रामाणिकपणे, त्यामुळे कुत्र्यांची संख्या एवढी वाढलेली हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्वीकारलं आहे त्यांच्या आदेशामध्ये। तर ही एक गोष्ट आहे का सुप्रीम कोर्टाने जे नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, या सगळ्यांची जबाबदारी तय केलेली आहे। आजच्या ऑर्डरमध्ये त्यांना स्पेसिफिक टाइमलाइन दिले गेले आहे ज्यामध्ये ह्यांना ह्या ऑर्डरला इम्प्लिमेंट करायचं आहे।